नमस्कार मित्रांनो, कर्नाटकाच्या या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 23 ऑक्टोबर, एक तारीख, एक ठराव आणि एक स्वप्न. 8 दिवसांसाठी विजापूर, हंपी, बदामी, हुबळी, गोकर्ण आणि मुरुडेश्वर ही सर्व नावं फक्त आता नकाशावरची ठिकाणं नव्हती, तर आमच्या सहलीची पायरी बनलेली होती. या सहलीमध्ये आपण आदिलशाही सुलतानाची राजधानी असलेले विजापूर हे शहर बघणार आहोत. तसेच येथील वास्तुशास्त्राचे आश्चर्य असलेले गोल गुंबज पाहणार आहोत. पुढे आपण मंदिराचे जन्मस्थान असलेले तसेच चालुक्य वास्तुकलेचे तीर्थक्षेत्र असलेले ऐहोळे हे ठिकाण पाहणार आहोत. तसेच पुढचा प्रवास आपला युनेस्को वारसा स्थान असलेले आणि द्रविड आणि नागरी शैलीतील अद्वितीय मंदिरे असलेले पट्टडकल हे ठिकाण पाहणार आहोत. हे दोन्ही धार्मिक ठिकाण बघितल्यानंतर आपण जाणार आहोत थेट चालुक्य साम्राज्याचे मूळ ठाणे असलेले तसेच लाल दगडी किल्ला आणि गुहा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले बदामी हे ठिकाण पाहणार आहोत. बदामी मध्ये आपल्याला अतिशय सुंदर असे वास्तुशिल्प पाहायला मिळणार आहे. तसेच इथे प्रसिद्ध असलेले भूतनाथ मंदिर हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. पुढे आपल्याला पाहायचा आहे बदामी किल्ला. हा कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या ऐतिहासिक शहरामध्ये आहे. पुढील प्रवास आपला हंपी मधील अंजनाद्री पर्वताचा. हे ठिकाण हनुमानाचे जन्मस्थान आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी शहर. तेथे आपण पाहणार आहोत अद्वितीय शिल्पकला, राजवाड्यांचे अवशेष आणि विशाल देवळे. त्यानंतर आपण चिमुकल्यांबरोबर लहानपणीच्या काही मजेदार आठवणी जगणार आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत कर्नाटकातील अतिशय प्रसिद्ध असलेली याना केव्ह बघण्यासाठी. ही एक नैसर्गिक सौंदर्य आणि पौराणिक कथेने समृद्ध असलेले कर्नाटकाचे एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. पुढचा प्रवास आपला कर्नाटकातील मुरुडेश्वर येथील शंकराचं मंदिर असणार आहे. त्यानंतर आपण गोकर्ण हे सुद्धा महत्वाचे तीर्थक्षेत्राला भेट देणार आहोत. आपल्या या 8 दिवसाच्या प्रवासाची सांगता आपण बेळगाव मधील राजहंस गडावर असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नतमस्तक होऊन करणार आहोत.